जेव्हा तुम्ही नको असलेली काळजी करणं सोडतात तेव्हा तुम्ही संपूर्ण आयुष्य असं विचार करत बसता की लोक मला स्वीकारतील, लोक माझं कौतुक करतील का, लोक मला चांगलं समजतील. तुमच्या प्रत्येक पावलामागे, प्रत्येक निर्णयामागे, प्रत्येक हसण्यामागे भीती दडलेली असते. लोक काय म्हणतील. तुम्ही स्वतःला इतरांच्या अपेक्षानुसार जुळवून घेत राहता. तुमची खरी ओळख कुठेतरी मागे राहून जाते. विचार करा, तुमच्याकडे किती वेळ आहे, किती ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा फक्त यावर खर्च होते की कोणी तुम्हाला जज करू नये, कोणी तुम्हाला चुकीचं समजू नये. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, हे सगळं तुम्हाला कुठे घेऊन जात आहे? खरंच हे सगळं केल्याने तुम्हाला शांती मिळते का? तुमचा आत्मविश्वास वाढतो का? की तुम्हाला आतून अजूनच जास्त ओझं वाटू लागतं? खरी गोष्ट म्हणजे जितका जास्त तुम्ही लोकांना पसंत पडण्याच्या स्पर्धेत भाग घेता, तितकंच तुम्ही स्वतःपासून दूर जाता. आता थोडा विचार करा, जर हे सगळं सोडून दिलं तर? जर इतरांच्या मते तुमचं आयुष्य चालू दिलं नाही तर? तर तिथूनच सुरू होते खरी समज. समजून घ्या की खरी मुक्तता बाहेरून नाही, आतून येते. जेव्हा तुम्ही इतरांच्या नजरेतून जगणं थांबवता, तेव्हाच तुमचं आयुष्य बदलू लागतं. तुम्हाला आतून हलकं वाटतं, जसं कुठलं तरी ओझं अचानक उतरलं गेलं आहे. पण पर्वा न करण्याचा अर्थ काय असतो? बरेच लोक ते चुकीच्या अर्थाने घेतात. पर्वा न करणं म्हणजे तुम्ही आळशी व्हा असं नाही, म्हणजे तुम्ही जबाबदाऱ्यांपासून पळ काढा असं नाही, आणि म्हणजे तुम्हाला काही फरक पडत नाही असंही नाही. खरा अर्थ असा की तुमच्या मनाला पोखरणाऱ्या बेकारच्या चिंतेतून स्वतःला मुक्त करणं. जसं दुसऱ्यांच्या नजरेत चांगलं दिसणं असो, प्रत्येकाच्या अपेक्षांवर खरं उतरणं असो, तुमच्या चुका लपवण्यासाठी सतत संघर्ष करणं असो, हे सगळं सोडणं म्हणजे मुक्त जगणं. किती वेळा तुम्ही तुमच्या मनातलं मनातच दाबलंय, कारण वाटलं की लोक काय म्हणतील? किती वेळा तुमची स्वप्न तुम्ही मागे टाकलीत, कारण कुणाला ते आवडलं नाही? आणि किती वेळा रात्रभर झोप हरवली, फक्त या विचारात की लोक तुम्हाला कसं पाहतील? खरंच याचा काही अर्थ आहे का? लोक खरंच तितका विचार करतात का, जितका तुम्ही करता? बऱ्याच वेळा खरं तर लोक तितकं लक्ष देत नाहीत, जितकं तुम्ही त्यांच्यावर देता. प्रत्येक जण आपल्या जगात हरवलेला असतो. मग का आपलं आयुष्य त्यांच्या हाती सोपवलं पाहिजे? आता आणखी एक प्रश्न येतो. जेव्हा आपण हा ताण सोडतो, तेव्हा काय होतं? तुम्हाला नव्या ताकदीची जाणीव होते. एक आत्मविश्वास येतो जो आधी कधी नव्हता. कारण आता तुम्हाला काहीही सिद्ध करायचं नाही. तुम्हाला फक्त असं जगायचंय जसं तुम्ही आहात, आणि मग तेच खरं आकर्षण असतं. लोक तुमच्याकडे ओढले जातात जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता, जेव्हा तुम्ही कोणाला खुश करायचं म्हणून बनावट चेहरा घालत नाही. आयुष्यातलं सगळ्यात मोठं ओझं म्हणजे आपण असं बनण्याचा प्रयत्न करतो जे आपण नाही. पण जेव्हा तो प्रयत्न आपण सोडतो, तेव्हा एक सहजपणा, हलकं वाटणं आणि एक खोल आनंद मनात निर्माण होतो. विचार करा, जेव्हा तुम्हाला कोणाच्या मताची भीती वाटणार नाही, जेव्हा तुम्हाला अपयशाची भीती वाटणार नाही, जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांना खुश करण्याची गरज भासणार नाही, तेव्हा तुम्ही किती मोकळे वाटून घ्याल. आणि हाच आहे पहिला टप्पा. बाहेरच्या मान्यतेपासून सुटका होणं, दुसऱ्यांच्या डोळ्यातून मुक्त होणं. कारण ज्या क्षणी तुम्ही हे करू शकलात, त्या क्षणापासून आयुष्य तुमच्या बाजूने वळू लागते. थोडं खोलवर पहा. आपली सगळ्यात मोठी भीती म्हणजे लोकांनी मला चुकीचं समजू नये, आणि या भीतीत आपण आपली खरी ओळख लपवतो. पण प्रश्न असा आहे की जर सगळं जग तुम्हाला समजलंय, तर खरंच तुमचं आयुष्य सोपं होईल का? तुमच्या मनातील रिकामपण कोणी भरू शकेल? खरं तर तुम्हाला स्वतःला समजायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. बाकी सगळं तर फक्त बाहेरचं नाटक आहे. आता विचार करा, जेव्हा तुम्ही नेहमीच परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करता, तेव्हा काय होतं? तुमच्या आत ताण निर्माण होतो. छोटी छोटी चूक एक मोठं ओझं होऊन बसते. थोडीशी टीका देखील तुम्हाला खटकते. पण जर तुम्ही स्वीकारलत की हो, मी अपूर्ण आहे, माझ्यात कमतरता आहे आणि तीच माझी खरी ओळख आहे, मग काय होईल? मग आयुष्याचं ओझं कमी होईल. चुकांची आता भीती राहणार नाही, तर शिकण्याची संधी बनतील. परफेक्शन हे एक फसवणूक आहे.
आयुष्य कधीही पूर्ण नसतं, परफेक्ट नसतं. कोणताही माणूस परफेक्ट कधीच होऊ शकत नाही. वेळोवेळी सगळं बदलत राहतं. मग हा अपूर्णपणा का स्वीकारायचा नाही? या अधुरेपणातच आनंद का शोधायचा नाही? पहा ना, किती वेळा तुम्ही विचार केला असेल, जर मी थोडा चांगला असतो तर, जर मी थोडा जास्त समजदार असतो तर, जर मी थोडा यशस्वी असतो तर. आपण हे सगळं जर तुम्हाला अडकवत आहे. हा जर तुम्हाला कधीही समाधान देत नाही. खरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या सद्यस्थितीत आहात तसेच तुम्ही संपूर्ण आहात. फक्त तुम्हाला स्वतःला तसं स्वीकारायचं आहे. आता विचार करा, तुमचा किती वेळ इतरांच्या विचारांवर जातोय. सगळं बिघडून जात आहे. कोणी काय म्हणालं, कोणी काय विचार केला, कोणी तुमच्याबद्दल काय ठरवलं आणि तुम्ही या सगळ्या प्रश्नात इतके अडकता की खरं आयुष्य तुम्ही जगूच शकत नाही. पण जेव्हा तुम्ही हे सगळं टाळता, मनातली काळजी सोडता, तेव्हा आतून एक स्वातंत्र्य मिळतं. मग तुमच्या लक्षात येतं की मला खरंच काय हवंय, माझं मन कुठल्या दिशेने जातंय, माझी आत्मा कोणत्या गोष्टीसाठी ओरडते. तिथे एक खोल समज येते. आयुष्य अनिश्चित आहे. कुठल्याही क्षणी काहीही बदलू शकतं. तुम्हाला जरी पाहिजे तरी सगळं तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. मग हा अनिश्चितपणा का स्वीकारायचा नाही? लक्षात ठेवा, जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न कराल तितका जास्त ताण वाढतो आणि जितकं जास्त सोडून द्याल तितकं आयुष्य सहज होतं. आणखी एक खोल गोष्ट, जेव्हा तुम्ही काळजी करणं थांबवता तेव्हा लोक तुमच्याकडे ओढले जातात. का? कारण तुम्ही आता बनावट, नकली, दिखाऊ नाही. तुम्हाला कुणाला खुश करण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसेच समोरच्या समोर आहात आणि हेच खरं आकर्षण आहे. लोक बनावटीपणाने कंटाळतात. लोकांना खरेपणा आकर्षित करतो. कधी कधी जेव्हा तुम्ही खूप आत्मविश्वास असलेल्या माणसाला भेटल्यावर तुम्हाला कसं वाटतं? तो सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतो का? सतत सांगतो का की तो किती छान आहे? नाही ना. तो फक्त मुक्तपणे जगतो, न माफी मागता, न काही दिखावा करता, आणि त्यातच त्याची ताकद आहे. तर आता प्रश्न असा आहे, तुम्ही तयार आहात का हे ओझं सोडायला? ती अनावश्यक चिंता जी तुमच्या आतल्या मनाला बांधून ठेवते, त्यापासून मुक्त होण्यासाठी तयार आहात का? कारण ज्या क्षणी तुम्ही हे पाऊल उचलता, त्या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्याचे स्वामी होता. मग ना कुणी टीका करून तुम्हाला खाली खेचू शकतो, ना कोणी तुमची केलेली तारीफ तुम्हाला उंच भरारीवर घेऊन जाऊ शकते. मग तुम्ही समतोलात जगता आणि तेच खरं स्वातंत्र्य असतं. तुमच्या आयुष्यातल्या कितीतरी त्रास फक्त याच कारणाने वाढतात की तुम्ही सगळं काही आपल्या ताब्यात ठेवायचं ठरवता. तुम्हाला वाटतं, जर सगळं माझ्या पद्धतीने झालं, कुठलीही चूक झाली नाही, सगळे मला समजून घेतील तर मी आनंदी होईन. पण खरी गोष्ट काय आहे? जितकं तुम्ही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करता तितकंच आयुष्य तुमच्या हातून सुटतं. आयुष्य आपल्याला अनिश्चिततेच्या ओघात ओढून नेतं. कोणीही पूर्णपणे ठरवू शकत नाही की पुढचा क्षण काय घेऊन येणार आहे. आम्ही तरीही नेहमी योजना करत राहतो, भविष्यातल्या चिंता करत असतो आणि परिणामी सध्याचा क्षण हातून निघून जातो. कधी विचार केलाय का की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर क्षण तेव्हा आले जेव्हा तुम्ही त्यांना जबरदस्ती केली नाही? जसं अचानक येणारं हसू, अचानक मिळालेली मैत्री किंवा अचानक मनात आलेला एखादा विचार. हे सगळं तेव्हाच आलं जेव्हा तुम्ही सोडलं, जेव्हा तुम्ही जोर लावणं थांबवलं. आता एकदा तुमच्या नात्यांकडे पहा. किती वेळा तुम्ही असं करत असता की लोकांना तुमचं आवडावं, लोकांनी तुमचं कौतुक करावं. किती वेळा तुम्ही कोणाच्या बोलण्याने, कोणाच्या सांगण्याने तुम्ही स्वतःची वागणूक बदलण्याचा प्रयत्न केला आणि काय मिळतं? तणाव, निराशा आणि अंतर. पण जेव्हा तुम्ही लोक तुम्हाला जसं आहे तसं स्वीकारता, तेव्हा नाती हलकी होतात. प्रेम तेव्हा जन्म घेतं जेव्हा कंट्रोल करण्याची गरज संपते. हे एक खूप खोल सत्य आहे की दुसऱ्यांना नियंत्रित करण्याची गरज तेव्हा भासते जेव्हा मनात असुरक्षितता असते. जर तुम्ही मनापासून सुरक्षित असाल, स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं, तर तुम्हाला कोणाकडून काहीही मनवायची गरज नाही राहत. मग फक्त तुमची उपस्थितीच पुरेशी असते. लोक तुमच्यावर कारण नसताना दबाव टाकत नाहीत.
तुम्हाला पटवून देण्याचा किंवा खुश करण्याचा दबाव राहत नाही. जेव्हा तुम्ही या गोष्टीची पर्वा सोडाल की कोण तुमच्याबद्दल काय म्हणतोय, जेव्हा तुम्ही भीती सोडाल की कोणीतरी तुम्हाला अपयशी म्हणणार का, तेव्हा तुमचं आयुष्य किती सोपं होईल. मग तुम्ही प्रत्येक पावलाला हलकं फुलकं करू शकाल. प्रत्येक काम ओझं नाही, एक संधी बनेल. आणि मग तेच खरं स्वातंत्र्य आहे. भीतीशिवाय जगणं, ओझ्याशिवाय जगणं. मग ना टीका तुम्हाला खाली करू शकेल, ना कौतुक तुम्हाला वाहून नेईल. तुम्ही संतुलित राहाल, एकदम केंद्रित आणि स्थिर. आता तुमच्या आयुष्याची खरी स्वातंत्र्याची वेळ आली आहे. ते स्वातंत्र्य जे फक्त बाहेरील जगापासून नाही तर आतून येतं. आतापर्यंत तुम्हाला समजलंय की दुसऱ्यांच्या मतांवर, बाहेरील मान्यतेवर आणि अशक्य परफेक्शनच्या शोधात तुम्हाला किती ताण येतो. आता पुढचं पाऊल म्हणजे ही शिकवण रोजच्या आयुष्यात उतरवणं. जर तुम्ही दररोज आपल्या निर्णयांना भीतीविना, कुणाचीही परवानगी न विचारता घेऊ शकला तर तुमच्यात किती ताकद येईल. हीच ताकद तुम्हाला सक्षम करते तुमचं जीवन तुमच्या पद्धतीने जगण्यासाठी. आता प्रत्येक आव्हान फक्त एक संधी बनून राहील. प्रत्येक अपयश एक धडा आणि प्रत्येक अनुभव तुम्हाला आतून मजबूत बनवेल. हे स्वातंत्र्य फक्त मनाचं नाही, हे तुमच्या आत्म्याला हलकेपणा देतं. जसं हवा कोणत्याही आधाराशिवाय वाहते, तसंच तुमचं आयुष्यही सुरळीत चालू लागेल. जेव्हा तुम्ही मान्य करता की सगळं तुमच्या नियंत्रणात नाही, तेव्हा तुम्ही जगाच्या अनिश्चिततेपासून भयभीत होणं थांबवता. हेच खरं भयमुक्त होण्याचा भाव आहे. आता थोडं तुमच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या क्षणांवर लक्ष द्या. सकाळची पहिली किरणं, अचानक आलेलं हसू, एखाद्या प्रिय व्यक्तीचं स्मित. जेव्हा तुम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत नाही, जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्या अपेक्षांशी जोडून बघत नाही, तेव्हा ते खरंच तुमच्या आयुष्यात अर्थ आणतात. हीच खरी जादू आहे, जे सोडून देण्यामध्ये दडलेलं असतं. ही मनोवृत्ती तुमच्या नात्यावरही परिणाम करते. आता तुम्ही लोकांना बदलायचा किंवा खुश ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांना जसं आहे तसं स्वीकारता. मग बघा, नाती कशी सहज, खोल आणि खरी बनतात. प्रेम तेव्हाच फुलतं जेव्हा नियंत्रणाची इच्छा संपते. आता तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ओढतात, कारण तुम्ही त्यांच्यावर ताणत नाही. फक्त शांतपणे आणि विश्वासाने उपस्थित राहता. पुढचा टप्पा आहे तुमच्या कामात आणि स्वप्नात याला रुजवणं, लागू करणं. जेव्हा तुम्ही तुमचं काम फक्त तुमच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार करणार, इतरांचं मान्यत्व मिळेल की नाही याची काळजी न करता, तर परिणाम निसर्गानुसारच चांगले होतील. संधी तुमच्याकडे येतील, पण आता तुम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न न करता त्यांना स्वतःला येऊ द्याल. हे सरेंडर नाही, हे शहाणपण आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मोठा निर्णय घेता, नवीन काहीतरी करता, तेव्हा भीती आणि चिंताऐवजी काय येतं? मोकळेपणा, स्पष्टता, आत्मविश्वास. तुम्हाला आता जाणवतं की कोणतीही अयशस्वीता तुमची खरी ओळख ठरत नाही आणि हेच खरी ताकद आहे. हा संपूर्ण प्रवास तुम्हाला हेच शिकवतो की जीवनाचं सार नियंत्रण किंवा मान्यतेत नाही, तर स्वीकारण्यात, प्रवाहात आणि अंतर्नाद शांततेमध्ये आहे. जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता, तेव्हा तुमचं जीवन स्वतःचं मार्गदर्शन करायला लागतं. तुम्ही आपल्या आतल्या आवाजाला ऐकता, आपल्या मूल्यांनुसार निर्णय घेता आणि खरा आनंद आपोआप जन्मतो. खरं धैर्य म्हणजे तुम्ही आपली खरी ओळख घेऊन संपूर्ण जगासमोर उभं राहणं, भीतीशिवाय लपून न राहता. हेच खरं स्वातंत्र्य आहे. तीच ताकद आहे आणि तोच आनंद आहे, ज्याचा तुम्ही शोध घेत होतात. सगळं आयुष्य यासाठी होतं. त्याहूनही पुढे आता हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही रोज स्वातंत्र्याने जगणार का? तुमच्या आयुष्यातला तुमच्या अटींवर जगणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारणार का? ज्यामुळे प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि आनंद घेऊन येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही खरंच काळजी करायला सोडणार, तेव्हा तुमचं जग आपोआप तुमच्या बाजूने वळू लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, हाईप देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह.